महाधक्कादायक भ्रष्टाचाराचा गुलाब की लाचखोरीचा चिखल? जिल्हा परिषद सीईओ थेट भ्रष्टाचारांच्या पाठीशी. मनी है तो हनी है, नाहीतर तक्रारकर्त्याला हानी है. सीईओ खरात यांच्या कारभाराविरुद्ध जनतेत तीव्र संताप. भ्रष्टाचारांऐवजी तक्रारदारालाच धमकावल्याचा आरोप. विशेष प्रतिनिधी बुलढाणा. जिल्ह्याचा पारदर्शक कारभार सांभाळण्याची जबाबदारी असलेले बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ खरात यांच्या कार्यपद्धतीवर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. जिल्हा परिषदेतील कथित घोटाळ्यांवर पडदा टाकण्यासाठी आणि संशयितांना वाचवण्यासाठी थेट तक्रारकर्त्यांनाच प्रशासकीय बळाचा वापर करून धमकावले जात असल्याचा जाहीर आरोप सामाजिक वर्तुळातून होत आहे. मुख्य मुद्दे आणि प्रशासनाचा मनमानी कारभार. मनी है तो हनी संस्कृती. संशयित आरोपींनी आर्थिक तडजोड केल्यास प्रशासन मऊ भूमिका घेते, मात्र प्रामाणिक नागरिकाने आवाज उठवल्यास त्यालाच प्रशासकीय कारवाईची भीती दाखवून मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप आहे. चौकशीचे सोंग. दलित वस्ती सुधार योजना आणि ग्रामपंचायत स्तरावरील कामांमध्ये झालेल्या कोट्यावधींच्या कथित अपहाराचे चोख पुरावे देऊनही कारवाई शून्य आहे. उलट चौकशीच्या नावाखाली वेळकाढूपणा करून संशयितांना पुरावे नष्ट करण्याची संधी दिली जात असल्याचा दाट संशय आहे. वर्षभरापासून रखडलेला न्याय. तक्रारदारांनी 14 ऑगस्ट 2025 आणि 10 मार्च 2026 9 दिवस रोजी तीव्र उपोषण केली. मात्र प्रशासनानं केवळ पोकळ आश्वासनांचे गाजर दाखवून वेळ मारून नेली. भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्यासाठी मोठा मलिदा खाण्याचा संशय अशी चर्चा आता रंगलीये. थेट इशारा. 8 जूनला आझाद मैदानावर एल्गार. प्रशासकीय खुर्चीचा गैरवापर करणाऱ्या अशा अधिकाऱ्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत अपसंपदेची खुली चौकशी का केली जात नाही, असा संतप्त सवाल बुलढाण्याच्या जनतेनं केलाय. येत्या काही दिवसात भ्रष्टाचाऱ्यांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई झाली नाही तर 8 जून 2026 रोजी मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा अंतिम इशारा सामाजिक संघटनांनी दिलाय.